महाडमधल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घटनेची न्यायालयीन चौकशी करणार असल्याची घोषणा केली। विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे। तर मृतांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी मागणी केली आहे की याची न्यायालयीन चौकशी केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, निश्चित त्याची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि घटनेचं जे काही त्याच्यामध्ये आहे, मला असं वाटतं ती घटनाच इतकी गंभीर आहे की न्यायालयीन चौकशी करणं हे त्या संदर्भातली मागणी ती योग्य आहे आणि ते निश्चितपणे केलं जाईल। काल जे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी घोषित केलं ते आता 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करू असं नाही सांगितलं। त्यांनी सांगितलं की 15 दिवसात आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट सुरू करू सगळ्या, आणि त्यानुसार कालच पीडब्ल्यूडी विभागाच्या वतीनं सगळ्या विभागांना, म्हणजे पीडब्ल्यूडीचे जेवढे झोन आहेत त्या प्रत्येक झोनला काल त्यांनी तातडीनं तसे निर्देश दिले आहेत। जुने कुठले कुठले पूल आहेत या पुलांच्या संदर्भातली माहिती घेऊन त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या संदर्भातले काल निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि हे जरी खरं असलं की स्ट्रक्चरल ऑडिटला थोडा वेळ लागतो, तरी देखील प्रिलिमिनरी स्ट्रक्चरल ऑडिट हे आपल्याला करता येतं। आता प्रश्न असा आहे की ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली होती आणि ज्यांनी मे मध्ये ते ऑडिट केलं त्यांनी नेमकं काय केलं याची चौकशी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। किंवा आपण ज्यावेळेस प्रश्नाला उत्तर देतो की हो याचं ऑडिट केलं आहे, तर त्यावेळी नेमकं कुठलं ऑडिट करतो, त्या संदर्भात काही योग्य कारवाई होते की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून मला असं वाटतं की घटना गंभीरच आहे। या घटनेतनं निश्चितपणे आपल्याला शिकलं पाहिजे